खार पाटील बंधूंनी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे हाती घेतलेले कार्य अतिशय चांगले असून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असून समाजाला प्रेरणा देणारे असेच आहे, असे गौरवोद्गार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी चिरनेर येथे काढले। नामांकित उद्योगपती पी खार पाटील यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पी खार पाटील एज्युकेशन सोसायटीच्या परशुराम धाकू खार पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा भूमिपूजन सोहळा नारळी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता। या महाविद्यालयाचे भूमिपूजन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी पी खार पाटील यांचा जीवनपट उलगडणाऱ्या पांडुरंग वारी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यापुढे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पी खार पाटील यांनी माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज आणि आता ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाची गंगोत्री आणली। त्यांनी टाकलेले हे पुढचे पाऊल कौतुकास्पद असल्याचे सांगितले। आता मी जास्त बोलू शकणार नाही, मला सर्वांनी 75 वर्ष माहिती आहे, वयानंतर ज्येष्ठ मीच आहे, बाकी कशात असो नसो, पण या महाविद्यालयाच्या बाबतीत जे काही असेल लागेल शाळा कॉलेजच्या इंग्रजी माध्यम CBSE ते तुमच्याकडे मी नक्कीच कधी काही विचारलं तर जरूर चांगलं असतं। त्याला आपल्याला जरा CBSE अर्टिफिशियल झालेलं 4-4, 6-6 शाळा रेट शिक्षण संस्थेत शरद पवार साहेबांचे मी काम करतो, त्यांचा पक्ष वेगळा असेल, माझा पक्ष असेल, त्यांची आघाडी वेगळी असेल, माझी आघाडी वेगळी असेल, पण अजूनही वर्षातून 8-10 वेळा मी एकत्र भेटत असतो, शिक्षण क्षेत्रातून चर्चा करत असतो। तर त्यावेळेला शिक्षण क्षेत्र हे असं आहे की सर्वांना एकत्र आणणार आहे। आणखी काम तुम्ही हातात घेतलं, 70 वर्षाच्या अगोदर तुम्ही केलं आहे। आपली कोकणीची सोसायटी आहे त्याची ते आपण तुमच्या ताब्यात तुम्हाला दिली गेली, हँडओव्हर केलं, मी वगैरे थोडक्यात वाचलं, पण सुरेश बसलेला आहे, सुरेशचं प्रपोजल आणलं किंवा असं त्यांना जर जमत नाही का हँडल करायला आणि मग तुम्ही ताब्यात घ्या, चांगलं काम केलं, तिकडं वाढवायचं काम चाललं आहे, नागरिक चाललं आहे। तुमच्या आयुष्यामध्ये अशा रीतीनं चांगले क्षण येऊ द्या आणि आपलं कौटुंबिक आणि सर्व बाबतीतली प्रगती मोठ्या याच्यामध्ये चांगल्या रीतीनं आरोग्यपूर्ण आयुष्य आपल्याला मिळावं अशी देवाकडे प्रार्थना करून थांबतो। तर माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना चिरनेरला पी खार पाटील यांसारखे व्यक्तिमत्व लाभले आणि या व्यक्तिमत्वाने चिरनेरच्या विकासाला मोठे प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले। आज मला एक विशेष आनंद होतो। चिरनेर म्हटलं तर चिरनेरचा एक इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये आज आपण बघतो, मी अनेक वर्ष गेली 45 वर्षापूर्वीचं राजकारण सांगितलं। चिरनेरमध्ये कुठलाही काम करायचं आला का सर्व पक्षीय लोक एकत्र होतात, हा सर्वात मोठा चिरनेरचा इतिहास आहे। आणि कारण मी सांगतो, पूर्वीची नावं सांगतो, मग कामदार पाटील असतील, अर्जुन शेठ असतील, तुकाराम पंत असतील, गजानन भाऊ असतील आणि चौरकर बरीचशी मंडळी, माझी मित्र आता वसंतमध्ये चिरनेकर, धनंजय गोंदी अशी मंडळी त्यावेळी काही कार्यक्रम करायचं म्हटलं का सर्व एकत्र व्हायचे, राजकारणाच्या दिवशी ते राजकारण आनंद करत होते, अशी मंडळी आज तिथं हजर आहे। आज मुख्य शिवसेनेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, सर्व पक्षाचे लोक त्यांच्यावर प्रयोग करताना इथं हजर आहेत। मला एक विशेष सांगावं वाटतं की पांडुसाहेबने त्यांच्या बंधूंनी आणि सर्व कुटुंबियांनी एक शाळेचा सुद्धा एक चांगला तिथं संकुलन उभा केलेला आहे। त्यांना मी आज 70व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांचा असाच कार्य पुढे भविष्यात वाढत राहू एवढी इच्छा व्यक्त करतो गणपती चरणी। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, विनोद चव्हाण, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, हेमंत पाटील, संतोष ठाकूर, सुरेश पाटील, माधुरी गोसावी, वर्षा खार पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।